शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील डोळ्याचा भाव हा पाठ घेणार आहोत। रात्री 10-11ची वेळ शहरात निजानीत झाली होती। दिवसा गर्दी गोंगाटाने गजबजून गेलेले शहर आता शांत होते। अशा शांत वेळी शहरातील रिकाम्या रस्त्याने एक भिकारी मोठमोठ्याने ओरडत चालला होता, देवा, तू मला काही दिलं नाहीस। मला राहायला घर नाही, अंगावर घालायला कपडे नाहीत, भरपूर खायला प्यायला नाही। देवा, तू माझ्यावर फार अन्याय केला आहेस रे। त्या गल्लीत एक श्रीमंत माणूस राहत होता। लांडी लबाडी न करता सचोटीने व्यापारधंदा करून त्याने पुष्कळ पैसे मिळवले होते। यावेळी तो एका नामांकित गवयाचे गाणे ऐकत आपल्या दिवाणखान्यात बसलेला होता। गाणे छान रंगले होते आणि तशात भिकाऱ्याचे ओरडणे ऐकू आले, देवा, तू मला काही रे दिलं नाहीस। आनंद होईल अशी एखादी जरी गोष्ट माझ्यापाशी असती तरी मी तक्रार केली नसती, पण देवा, तू मला भिकाऱ्यापेक्षा भिकारी केला आहेस। गाण्यात रमलेले त्या श्रीमंत माणसाचे मन ते ओरडणे ऐकून कळवळले। त्याने हात वर करून म्हटले, गवई महाराज, माफ करा, थोडा वेळ गाणं थांबवा। आणि त्याने आपल्या नोकराला रस्त्यावर पाठवले। नोकर भिकाऱ्याला थांबवून म्हणाला, आमचे धनी तुला वर बोलावत आहेत, जरा वर चल। भिकारी थोडा घाबरला। असे बोलावणे त्याला कधी आले नव्हते। त्याला वाटले, हे मोठे घर कोणा मोठ्या अधिकाऱ्याचे असेल, आपल्या ओरडण्यामुळे त्यांना राग आला असेल। काय होईल, फार तर रट्टे मिळतील, हळू आवाजात ओरड अशी ताकीद मिळेल। मग तो भिकारी त्या श्रीमंतापुढे जाऊन उभा राहिला। श्रीमंताने त्याला विचारले, बाबा रे, तू रस्त्यानं काय ओरडत चालला होतास? महाराज, मी तुमचं नाव नाही घेतलं, मी आपल्या देवाच्या नावानं ओरडत होतो। का बरं? देवानं असं तुझं काय वाईट केलंय? महाराज, देवानं मला काही दिलं नाही। तुमच्यासारखा मोठा वाडा नाहीच, पण साधं घर सुद्धा नाही। तुमच्यासारखे रेशमी कपडे तर नाहीतच, पण अंग झाकण्यापुरते कपडेही त्यानं मला दिले नाहीत। श्रीमंताने विचारले, तुला पैशांची गरज आहे का? पैसे मिळाले तर यापैकी काही गोष्टी मी विकत घेईन। मी पैसे देईन, त्याबद्दल तू तुझी काही वस्तू मला दिली पाहिजेस। भिकारी म्हणाला, सावकार, माझी गरिबाची चेष्टा करताय, तुम्हाला द्यावं असं माझ्यापाशी काय आहे? श्रीमंत म्हणाले, मला तुझा एक डोळा पाहिजे, देशील? डोळा? खुशाल घ्या की। काय किंमत घेणार? 100 रुपये घेईन। ठीक आहे दिवाणजी, द्या याला 100 रुपये। एकाएकी भिकाऱ्याला वाटले, आपण सांगण्यात काही चूक तर केली नाही। तो घाईघाईने म्हणाला, नाही महाराज, थांबा, मी 1000 रुपये घेईन, म्हणजे 10 100। काही हरकत नाही दिवाणजी, 10 100 द्या। भिकारी गोंधळला, इतक्या लवकर सौदा ठरतो आहे तेव्हा आपण फारच कमी किंमत सांगतोय। 10 100 ही काही डोळ्याची खरी किंमत नसावी असे त्याला वाटले। महाराज, मी 10,000 घेईन। ठीक आहे दिवाणजी, याला 10,000 द्या। आता मात्र भिकारी फार गोंधळला। बाजारात डोळ्यांचा भाव नक्की काय आहे हे त्याला कळेना। तो पुन्हा ओरडून म्हणाला, महाराज, माफ करा, मला 1,00,000 रुपये म्हणायचं होतं, ते चुकून तोंडातून 10,000 गेलं। काही हरकत नाही, 1,00,000 घे। भिकारी गप्प झाला। त्याच्या मनात विचार आला की एका डोळ्याची किंमत जर 1,00,000 रुपये तर काय, 2 डोळे म्हणजे 2,00,000, 2 कान म्हणजे 4,00,000, 1 नाक म्हणजे आणखी 1,00,000। मग डोळे, नाक, कान, हात, पाय या सगळ्या शरीराची किती किंमत असेल? शिवाय हातापायाचा भाव नक्कीच जास्त असणार, म्हणजे एका हाताचे 2-2 लाख, आणि हे पाय, हे डोके, त्याचे किती लाख? भिकाऱ्याला हिशेब जमेना। किती लाखांचे हे शरीर आहे हे त्याला नक्की समजेना। तो शरमला आणि श्रीमंतापुढे वाकून हात जोडून म्हणाला, महाराज, मी देवाला फुक्कट दोष दिला। त्यानं मला धट्टकट्ट शरीर दिलं आहे, म्हणजे पुष्कळ दिलं आहे। माझी ओरड खोटी आहे, क्षमा करा। अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।